नमस्कार, वर्षा हाऊस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। गरमीचा सीझन सुरू आहे। या सीझन मध्ये आपल्या सर्वांना आईस्क्रीम खायला खूप आवडतं। तर आज मी व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी शेअर करत आहे। चला तर मग बघूया व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं। व्हॅनिला आईस्क्रीम साठी इथे मी साहित्य घेतलंय। हे अमूल फ्रेश क्रीम घेतलेलं आहे 250 ml चं। अर्धा कप दूध घेतलंय, 6 चमचे पिठी साखर घेतली आहे आणि 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे। व्हॅनिला इसेन्स घेतले, एक भांड घेतलेला आहे। 3-4 तासाकरता हे भांड आधी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। यामध्ये आपण क्रीम काढून घेऊया। हे अमूल फ्रेश क्रीम पण मी 7 ते 8 तासासाठी आधी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। अमूल क्रीम इथे काढून घेतलेला आहे। आईस्क्रीम तयार करण्यासाठी सगळ्यात आधी हे क्रीम चांगले फेटून घ्यायचे आहे। आता इथे मी दुसरे एक भांडे घेतलेले आहे। या भांड्यामध्ये आपण काही बर्फाचे क्यूब्स टाकणार आहोत। आता या बर्फ घातलेल्या पातेल्यात आपल्याला हे क्रीमचं भांड ठेवायचं आहे। क्रीम फेटण्यासाठी त्याचा बेस थंड असणं आवश्यक आहे, त्यामुळे क्रीम लवकर आणि खूप चांगल्या प्रकारे फेटल्या जाईल। आता एका इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने हे क्रीम आपल्याला व्हिप करून घ्यायचे आहे। तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर असे हँड बीटर पण तुम्ही क्रीम फेटण्यासाठी वापरू शकता। त्याने पण क्रीम फेटल्या जाईल, फक्त इलेक्ट्रिक बीटर पेक्षा थोडा जास्त वेळ लागेल। तीन ते 4 मिनिटं फेटल्यानंतर ही अशी झालेली आहे क्रीमची कन्सिस्टन्सी। आता या वेळेसच आपल्याला यात पिठी साखर घालायची आहे। परत आपल्याला हे क्रीम आता फेटून घ्यायचंय। चार ते 5 मिनिटं हाय स्पीडवर पुन्हा आपण हे ब्लेंडर फिरवून घेतल्यानंतर इथे बघतोय क्रीमचा व्हॉल्यूम खूप वाढलेला आहे। डबल असं हे क्रीम झालेलं आहे। याच वेळेस आपण आता यामध्ये मिल्क पावडर टाकूया। त्यानंतर इथे मी हे अर्धा कप दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम असं हे दूध घ्यायचं आहे आणि दूध पण फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे। थंडगार असं हे दूध आहे। आणि आता हे सगळं अगदी छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। इथे बघताय क्रीम आपलं खूप छान फेटले गेलेलं आहे। यामध्ये चमचाभर व्हॅनिला इसेन्स घालूया। आता हे आईस्क्रीमचं मिश्रण एका एअरटाईट डब्यात भरून आपल्याला फ्रीजर मध्ये 8 ते 10 तासांकरता ठेवायचं आहे। इथे आता 10 तासानंतर फ्रीजर मधून मी आईस्क्रीम बाहेर काढलेला आहे। आपण बघूया ते कशा प्रकारे सेट झालेलं आहे। आहा, इथे आपण बघतोय आईस्क्रीम अगदी खूप छान प्रकारे सेट झालेलं आहे। आता हे आईस्क्रीम सर्व करायला काढून घेऊया। इथे आपण बघतोय विकतच्या सारखे अगदी सॉफ्ट असे व्हॅनिला आईस्क्रीम आपले तयार झालेले आहे। तुम्ही यावर चोको चिप्स पण टाकून सर्व करू शकता। माझी आजची व्हॅनिला आईस्क्रीमची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।